नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. तर आज एक मृद व जलसंधारण विभागाची WCDची जाहिरात आलेली आहे मित्रांनो. जलसंधार अधिकारी स्थापत्य जवळजवळ 670 जागा आहे मित्रांनो. आणि त्यासाठी ITI चालते का हे आता आज आपण पाहणार आहोत. मला व्हॉट्सअपवरती मेसेज येत होते. तर 670 जागा आहे मित्रांनो, जलसंधार अधिकारी स्थापत्यसाठी सिव्हिलच्या जागा आहे. तर मित्रांनो, मृद व जलसंधारण विभागाची आपण एक डिटेल माहिती घेऊया. प्रथम जे नवीन असतील त्यांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कोण कोण हा फॉर्म भरणार आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, अगोदर बघूया आपण माहिती. तर मित्रांनो बघा, पदनाम काय आहे? जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अराजपत्रित अशा पद्धतीचं हे आपलं पदाचं नाव आहे मित्रांनो. वेतन श्रेणी बघा, ग्रेड 15 आहे, 41,800 तर 1,32,300 एवढं पेमेंट आहे मित्रांनो. चांगला अभ्यास करा. 7व्या वेतन आयोगानुसार उपलब्ध पदसंख्या एकूण पदे 670 आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, इथं अनुसूचित जाती वगैरे, अनुसूचित जमाती, विभक्त जाती, भटक्या जमाती, भटक्या जाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, EWS खुला यांच्या जागेचा तपशील दिलेला मित्रांनो. हे सगळं तुम्ही जाहिरातवरती जाऊन बघू शकता. टेलिग्रामवरती तुम्हाला जाहिरात मिळून जाईल मित्रांनो. नंतर बघूया मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं बघूया मित्रांनो आपण, पात्रता काय आहे. तर मित्रांनो, शैक्षणिकची अर्हता दिलेली आहे. तर पहिली गोष्ट, जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित असं पदाचं नाव आहे. शैक्षणिक अर्हता बघा, उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली 3 वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर किंवा पदवी डिग्री इन सिव्हिल इंजिनियर किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता. तर लक्षात ठेवा, डिप्लोमा आणि डिग्री हेच या कोर्ससाठी पात्रता आहे मित्रांनो. समकक्ष म्हटलेलं आहे पण त्यासाठी ITI पात्र नाहीये मित्रांनो. गट ब च ती पोस्ट आहे, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हे दिलेलं आहे बघा. शासन मृद व जलसंधारण विभाग, राजपत्र जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब, सेवा प्रवेश नियम दिनांक 21 सप्टेंबर 2021 नुसार. तर मित्रांनो, नंतर बघूया आपण. नंतरची माहिती आहे मित्रांनो, अर्ज आणि परीक्षेचं वेळापत्रक एक दिलेलं आहे आपल्याला. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक दिलेला आहे 21/12/2023 म्हणजे आजपासूनच मित्रांनो. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक आहे मित्रांनो 10/1/2024. लक्षात ठेवा, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची मुदत आहे मित्रांनो 21 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत. लक्षात ठेवा. आणि परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश उपलब्ध होण्याचा दिनांक दिलेला आहे परीक्षेच्या 7 दिवस आधी, जे नेहमी सांगितलेलं असं त्या पद्धतीनं. नंतर मित्रांनो, कशा पद्धतीनं परीक्षेचं स्वरूप काय राहणार आहे ते आपण बघणार आहे मित्रांनो. की जलसंधारण अधिकारी गट ब मराठीचे जे असणार आहे ते आहे मित्रांनो, प्रश्नाची संख्या राहणार आहे 10, इंग्रजी संख्या आहे 10, सामान्य ज्ञानाची संख्या आहे 10, बुद्धिमत्ता चाचणी आहे 10 आणि तांत्रिक प्रश्न आहे मित्रांनो 60 टेक्निकल क्वेश्चन मित्रांनो विचारणार आहेत आणि 40 प्रश्न हे नॉन टेक्निकल असणारे मित्रांनो. लक्षात ठेवा, 120 मिनिटाचा कालावधी राहणार आहे. टोटल 100 प्रश्न, 200 मार्क असणारे मित्रांनो. लक्षात ठेवा. आणि ही कम्प्युटर बेस ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे. नंतरची माहिती बघूया मित्रांनो. नंतरची माहिती मित्रांनो की यासाठी काय नेमकं आपल्याला नॉन टेक्निकलची काय दिलेलं आहे, नेमका अभ्यासक्रम काय दिलेला आहे तो आपण बघणार आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा लेवल सांगितलेली आहे, डिप्लोमा लेवलची पडणारे मित्रांनो. लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये टॉपिक सुद्धा दिलेले आहे, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थेरी ऑफ स्ट्रक्चर, स्टील स्ट्रक्चर डिझायनिंग, रिइन्फोर्समेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चर, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी. त्यानंतर सध्या थोडंसं दिसत नाहीये, जिओ टेक्निक इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन मटेरियल सर्वेइंग. त्यानंतर प्लॅनिंग आणि कन्स्ट्रक्शन, फ्लूड मेकॅनिक्स, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, हायवे इंजिनिअरिंग. अशा पद्धतीनं जे डिप्लोमा लेवलचे जे विषय असतात त्या विषयाचे आपल्याला दिलेले आहे. एकूण प्रश्न 60 विचारणार आहेत, 120 मार्कासाठी आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीनं ही WCD म्हणजे जलसंधारण विभागाची नवीन पदाची पदभरती निघालेली आहे मित्रांनो. यासाठी ITI पात्र नाहीये, हे लक्षात ठेवा मित्रांनो. 23 तारखेला ज्यांचा जिल्हा परिषदचा पेपर आहे त्यांना बेस्ट ऑफ लक मित्रांनो, चांगला पेपर सोडवा. त्याच्यानंतर काही जण म्हणतात सर तुमचा PWD ला तुमच्या व्हिडिओचा जास्त फायदा झाला नाहीये मित्रांनो. तर मित्रांनो, काही गोष्टी सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील असं तर काही होणार नाही. मी फक्त बनवलेले होते, मी सुद्धा मेहनत घेतली मित्रांनो. मी सुद्धा त्याच्यात, तुम्ही फेल झाले म्हणजे मी सुद्धा फेल झालो मित्रांनो. पण मी तुम्हाला पहिलंच अगोदर सांगितलेलं होतं
की तुमच्याकडे जर पुस्तक असेल वगैरे असेल त्याच्यातून चांगला अभ्यास करा. तुम्ही याला सेकंड ठेवा. फक्त याला तुमच्याकडे हे नवीन आहे प्रश्न, तर याला तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळं तशा पद्धतीनं प्रश्न प्रश्न काय पडलेले होते हे तर सध्या आपल्याला सांगता येणार नाही. काय फायदा झाला नाही झाला ते आपल्याला ज्यावेळेस परीक्षा होतील, ज्यावेळेस रिस्पॉन्स येतील त्यावेळेस नक्कीच कळेल मित्रांनो. तुम्ही एखादं नवीन पुस्तक घेता तर त्या शिक्षकाला फोन लावून सांगता का? जर त्याचा फायदा नाही झाला तर त्या लेखकाला फोन लावता की तुमच्या पुस्तकाचा फायदा झाला का, असं त्यांना बोलता का, हे तुम्ही सांगा. ठीक आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने या पदभरतीची माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि कोण कोण या पदासाठी फॉर्म भरणार आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. याची सुद्धा आपण एखाद्या वेळेस सिरीज सुरू करूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. ज्यांनी चॅनलला लाईक नाही केलं ना त्यांनी अगोदर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. खूप मेहनत लागते मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.